नमस्कार. आता महानगरपालिकांच्या प्रचाराची रणधुमाळी संपेल. आता जाहीर प्रचार बंद होईल. त्यामुळं या सगळ्या सभांमधून होणाऱ्या वाक्यांना, सभांमधून होणाऱ्या आरोपांना आता ब्रेक लागेल. त्यामुळं नवीन काही ऐकण्याची, नव्या काही गोष्टी समजण्याची एक संधी आता थांबणार आहे. पण जे झालंय ते काय भयंकर झालंय हे तुम्हाला मतदानाला जाण्यापूर्वी कळणं आवश्यक आहे. कसा ताल सुटतो, पातळी सुटते, कशी माणसं आपल्या मूळ स्वरूपामध्ये येऊ लागतात ते कळणं आवश्यक आहे. निवडणुकांचे टप्पे येत राहणार आहेत. भारत हा सतत इलेक्शन मोडवर असलेला देश आहे. म्हणजे आता बिहारच्या निवडणुका संपल्या की नगरपालिका नगरपंचायतच्या झाल्या, नगरपालिका नगरपंचायतच्या संपल्या की महानगरपालिकेच्या झाल्या. आता महिनाभर पुढचा जिल्हा परिषद पंचायत समित्यांची रणधुमाळी चालेल आणि मग त्यानंतर कुठल्या ना कुठल्या राज्याची निवडणूक लागेल. राज्यसभेच्या निवडणुकाही येऊ घातल्यात. हे सगळं करता करता 26 हे साल संपून जाईल आणि मग वेध सुरू होतील ते पुन्हा एकदा 1.5-2 वर्षात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे. त्याची चर्चा, त्याचं मंथन, या सगळ्या गोष्टींची सुरुवात होईल. म्हणजे भारतात कायम निवडणुकीचा मोड सुरू असतो आणि कायम अपयश मिळणारी माणसं आपला ताळतंत्र सोडून बोलू लागतात. हे सगळं किती विचित्र पातळीवर चाललंय हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. आणि हो, आवर्जून सांगायचं आहे, मतदानाला निघण्यापूर्वी या गोष्टीचा विचार नक्की करावा. मुंबई महानगरपालिका म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी. या महापालिकेचं बजेट 75,000 कोटी रुपयांचं आहे. मला वाटतं ईशान्येकडील राज्याच्या 2-3 राज्याचं मिळून बजेट एकट्या मुंबई महानगरपालिकेचं होईल. आपल्याकडच्या गोवापेक्षाही हे बजेट जास्तच आहे. बाकी कशाला असायला हवं? मी तुम्हाला जरा महाराष्ट्रातले आकडे दाखवतो. म्हणजे मुंबई महापालिकेचं बजेट 75 कोटी आहे. पुणे महापालिकेचं बजेट 9,500 कोटी रुपये आहे. पिंपरीचं बजेट, पिंपरी चिंचवड 9,600 कोटी रुपयांचं आहे. ठाण्याचं बजेट 5,600 कोटी रुपयांचं आहे. नवी मुंबईचं बजेट 5,700 कोटी रुपयांचं आहे. नागपूरचं बजेट 5,500 कोटी रुपयांचं आहे. वसईचं बजेट 3,100 कोटी रुपयांचं आहे. तर संभाजीनगरचंही बजेट 3,100 कोटी रुपयांचं आहे. या सगळ्यांचा आकडा एकत्रित केला तर ह्या 44,100 जातो. राज्यातल्या 7 श्रीमंत महापालिकांचं बजेट हे मुंबईच्या बजेटची बरोबरी करू शकत नाही. इतकं मोठं बजेट मुंबई महापालिकेचं आहे. यातला 50% भाग हा पगार, वेतन, भत्ते यावर खर्च गृहीत धरला तर जवळपास 37-38 हजार कोटी रुपये दर वर्षाला विकास कामांवरती, कंत्राटांवरती, या व्यवस्थेवरती खर्च होत असतात. म्हणजे विचार करा, अगदी सगळ्या महापालिकांच्या एकूण बजेट इतके पैसे हे मुंबईत विकास कामांवरती खर्च होत असतात. टक्केवारीचा अंदाज मी सांगण्याची गरज नाही आहे. आणि जेव्हा या उत्पन्नावर आघात होऊ लागतो तेव्हा भाषा बदलू लागते. ती कशी बदलते? मी तुम्हाला एक नमुना दाखवतोय. उद्धव ठाकरेंनी तर देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत ताळतंत्र सोडलाय. म्हणजे ते टरबुजा म्हणाले होते, तू तर राहशील नाही तर मी तर राहीन म्हणाले होते. हे सगळं आपण ऐकलंय. मला फार त्यावर फडतूस म्हणाले होते, कलंक म्हणाले होते. त्यावर फार बोलायचं नाही किंवा ते ऐकवायचं नाहीये. आता देवेंद्र फडणवीसांच्या हिंदू असण्यावर आणि त्यांच्या आईबापावर शंका उपस्थित करणारं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय. सारं कशासाठी? तर मुंबईतल्या 75 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रक असलेल्या महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी. काय बोलतायत उद्धव ठाकरे ऐकायचंय? ऐका. सुरुवात कोणी केली? महापौर कोण होणार? त्यांनी सुरुवात केली आणि आम्ही म्हणतो मराठी महापौर होणार. ते म्हणतात हिंदू महापौर होणार. मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही हा पहिला माझा त्यांना प्रश्न आहे. जरा तपासून बघा, काय तपासायचं असेल तर.
नाही म्हणजे डोकं वगैरे काय बर्थ सर्टिफिकेट वगैरे असं मी म्हणतोय. पाहिलं, म्हणजे काय बोलावं या लोकांना. अहो, याच्यापेक्षाही खालची पातळी संजय राऊतांनी गाठली आहे. भाजप काय, मला नको त्या बिचाऱ्या कामाटीपुऱ्याला सगळ्याच अख्ख्या बदनाम करायला. ऐका तुम्ही. भाजपला कोणीही चालतो. भाजप कामाटीपुऱ्यामध्ये उभी आहे धंदा करायला. भाजप कामाटीपुऱ्यामध्ये उभी आहे धंदा करायला. कुणी या. पाहिलं. अहो, उद्धव काय, संजय राऊत काय, किंवा आपले राज ठाकरे काय, आता नावही लवकर लक्षात येत नाहीये पटकन. राज ठाकरे शिवीगाळ करू लागलेत. ते तामिळनाडूच्या भाजपच्या अध्यक्षांना अण्णामलाईला रसमलाई तर म्हणाले, पण अक्षरशः शिवी वापरून ते बोलले प्रचाराला आले म्हणून. ऐका जरा. काल परवाकडे कोणतरी एक तामिळनाडूमधून रसमलाई आली होती. तो सांगतो मुंबईचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय. भडव्या, तुझाच काय संबंध आहे इथे याचा. मुंबईतल्या दक्षिण भारतीयांना अट्रॅक्ट करण्यासाठी भाजपनं अण्णामलाईंना आणलं आणि हे रसमलाई म्हणून त्यांना शिवीगाळ करू लागले. शिव्यापर्यंत उतरले तुम्ही. म्हणजे इतकी ही निवडणूक तुम्हाला प्रिय झाली आहे, इतका त्या निवडणुकीतला पैसा प्रिय झालाय. नकला करणं चालू आहे. राज ठाकरेंनी नकला करून काय आपल्या पक्षाचं भलं करून घेतलंय माहित नाही. कोणाच्याही, म्हणजे संजय राऊतांच्याही केल्यात, बाकीच्यांच्याही केल्यात, पण हाच काकांचा नकला करण्याचा वारसा आदित्य ठाकरे या पुतण्यानं पुढे चालवलाय. ती नकला बघा. आमची मुंबईमध्ये सत्ता येणार आणि सत्ता आल्यानंतर अध्यक्ष महोदय, मोदी साहेब, आम्ही इथून बांगलादेशाला काढणार. ये जलवा है मेरा, मैं आऊंगा. पाहिल्या. हे सगळं या पातळीवर जात असेल, तर असा प्रचार असेल, तर मतदानाला निघण्यापूर्वी या प्रचाराचं उत्तर आपल्या सगळ्यांना द्यायलाच हवं. कारण या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच मतदानाला बाहेर पडायचं आहे, हे मुंबईकर जनता जाणून आहे. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज